नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे आपले युनिक कोकण चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहोत गुहागरमध्ये आणि या गुहागरमधील निसर्गरम्य परिसराचा आपण आज अनुभव घेणार आहोत, आनंद घेणार आहोत। तर चला तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक शांत, निवांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणजेच गुहागर। आपल्याला स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि प्राचीन मंदिरासाठी ओळखलं जातं हे सुंदर असं गुहागर। मुंबई असो किंवा कोकण किनारपट्टी, अन्यथा कोकणपट्टा हा पूर्ण जो केरळपर्यंत विस्तारित आहे। कोणत्याही किनारपट्टीवरती आपण जर जात आहोत आणि तिथे मौज मस्ती करत आहोत, एन्जॉय करत आहोत, त्यासोबत आपल्याला त्या किनारपट्टीवरती कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये याची निगा देखील राखणं गरजेचं आहे। त्याला स्वच्छ ठेवणं म्हणजेच पर्यटकांचं या शांत ठिकाणी येण्याची एक सुंदर अशी व्यवस्था असेल आणि ही व्यवस्था आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे। नाहीतर आपण जिथे जातोय तिथे कचरा करतोय म्हणजेच आपण मानवतेला अशोभनीय असं कार्य करत आहोत। मित्रांनो, साधारण 6 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा पांढरे वाळू आणि नारळी सुपारींच्या बागाने वेढलेला आहे। हा अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित असून इथे अप्रतिम सूर्यास्त पाहता येतो। मी तर खूप एन्जॉय केलं। चला आपण आता याच ठिकाणी असलेल्या जोगाजींकडे जाणार आहोत, कानावळीमध्ये। गुहागरमधील जोगाजींची कानावळ हे अस्सल आणि सात्विक कोकणी पद्धतीचे जेवण मिळण्याचे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे। प्रामुख्याने या चविष्ट जेवणामध्ये उकडीचे मोदक, आमरसपुरी, साठवण इत्यादी पदार्थ अप्रतिम आहेत। आपण पाहू शकता आजीने कशा प्रकारे माझ्या ताटामध्ये एक एक पदार्थ वाढलेला आहे आणि संपूर्ण जेवणाचं ताट पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं। आणि मी आत्तापर्यंतचं सर्वाधिक जास्त बाहेर जर कुठे कोकणी पद्धतीचं जेवण जेवलो असेल तर हे बेस्ट कानावळ आहे, कारण ते खूप चांगल्या पद्धतीचं जेवण मला भेटलं। आता आपण गुहागरमध्ये आहोत आणि गुहागरमध्ये आल्यानंतर जोगाजींकडे येणार नाही असं होणार नाही, कारण जोगाजींची कानावळ एवढी फेमस आहे की गुहागरमध्ये आल्यानंतर प्रत्येक पर्यटक आजींकडे येणार कानावळीसाठी। कारण कानावळीचे एक वैशिष्ट्य असं आहे की ते एक एक पदार्थ जो आहे त्याची एक वेगळी चव आहे आणि सर्व पदार्थ मिळून जी चविष्ट असे भोजन मिळतं ते या कानावळीमध्ये मिळतं। तर चला आपण आजीच्या जेवणातील अनुभव, कशाप्रकारे कानावळीची सुरुवात झाली आणि कशाप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळाला, आपण आजींकडनंच ऐकूया। 2000 साली शून्यातून सुरुवात केली आम्ही आणि आता 25 वर्ष पूर्ण झाली। 25 वर्षात एकही दिवस असा नाही आला की आता पूर्वी कोणी आलं नाही। म्हणजे आता एवढं वाढलं आहे की आता मी लोकांना नाही म्हणू शकते, एवढं वाढलं आहे आणि लोकांचे खूप प्रतिसाद चांगला आहे आणि जास्त करून लोकांना आपलं सात्विक जेवण खूप आवडतं। त्यामुळे आपुलकी आणि इथे जास्त लोक प्रेम आणि आपुलकी बघतात। विशेष म्हणजे 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आजी स्वतः जातीने लक्ष घालून 5 महिलांच्या मदतीने स्वादिष्ट जेवण तयार करत असतात। मित्रांनो, दुपारचं जेवण झाल्यानंतर मी आत्ता पुढे एदवी या ठिकाणी जाणार आहे। दुपारचं जेवण झाल्यानंतर मी माझा प्रवास पुढे एदवी या ठिकाणी जाण्यासाठी सुरू केला आहे। जाताना मला गुहागरमधील हे सुंदर क्षण टिपायचे होते, म्हणून मी थोडंफार शूटिंग करत आहे आणि तुम्हाला देखील दाखवत आहे। गुहागर शहराच्या मध्यभागी असलेले एक अतिशय जागृत आणि स्वयंभू शिवमंदिर म्हणजे वेडेश्वर मंदिर। उंच उंच नारळी सुपारींच्या बागा देखील आपण पाहत आहोत। त्याचप्रमाणे सुंदर असलेलं स्वच्छ गुहागर बसस्थानक देखील आपण पाहिलं। विशेष म्हणजे लालपरीचा प्रवास फार सुंदर असतो। वेगवेगळ्या गावावरून वळणे घेत आपण आपल्या गंतव्यस्थानाकडे जात असतो। पुढे हा प्रवास आपण दुचाकी वाहनावरून गुहागर तालुक्यातील एदवी हे निसर्गरम्य गाव या ठिकाणी आपण करत आहोत।
हे गाव प्रसिद्ध दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर आणि बामणगड म्हणजेच नैसर्गिक गड आणि शांत समुद्र किनाऱ्यासाठी ओळखलं जातं. आपण पाहू शकता एकीकडे काळ्या वाळूचा हा विस्तीर्ण पट्टा, डोंगर रांगा आणि हा कडकाळ भाग, तसेच या आपटणाऱ्या लाटा. एक मनमोहक दृश्य पाहत असताना असं वाटत होतं मनाला की क्षणभर विश्रांती इथेच घ्यावी. परंतु हा प्रवास आपल्याला पुढे देखील करायचा होता, म्हणून इथे जास्त वेळ थांबता आला नाही. पण जेवढा वेळ इथं होतो मनाला फार भारी वाटत होता. या खडकामधून पुढे चालत गेल्यावर बामणगड नावाचे एक नैसर्गिक अक्षर आपल्याला पाहायला मिळते. येथे समुद्राच्या लाटा खडकावर आतळून पाण्याचे कारंजे उडवतात. आपण पाहू शकता की पुढे आपल्याला एक उमा महेश्वर मंदिर दिसेल. एक शांत आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या निधीतून उभारलेलं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी याची पाहायला गेली तर या मंदिराच्या निर्मितीसाठी 17व्या शतकातील ओक घराण्याला अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून हा निधी मिळाला होता. मंदिराच्या मागे एक गोड्या पाण्याचा नैसर्गिक झरा देखील आहे, ज्यातून मिनरल वॉटरसारखे पाणी येते. पुढे या गावामध्येच श्री दशावतारी कैलास लक्ष्मी नारायण मंदिर आपल्याला पाहायला मिळाले. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण. या गावातील देऊळ पेशवेकालीन मंदिर स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात विष्णूच्या 10 अवतारांचे अत्यंत सुंदर आणि भव्य कोरीव काम पाहायला मिळते. मुख्य गाभाऱ्यात भगवान विष्णू म्हणजेच लक्ष्मीनारायण यांची विलोभनीय मूर्ती पाहायला मिळते. क्षणभर इथे विश्रांती घेतल्यानंतर आपण पुढे हा प्रवास वळणेश्वर मंदिर या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग. आपण पाहू शकता की कशा प्रकारे या डोंगर रांगांमधून आपल्याला छोटी घरं दिसत आहेत आणि खरोखर या निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेढलेले ही सुंदर अशी घरं पाहून फार भारी वाटत होतं. हा रस्ता आपल्याला वळणेश्वर मंदिर, जे गुहागरमधील प्रसिद्ध असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वसलेले वळणेश्वर मंदिर एक अत्यंत जागृत आणि निसर्गरम्य शिवस्थान आहे. सुमारे 800-900 वर्ष जुने असलेले हे मंदिर नारळी सुपारीच्या बागांमध्ये आहे. महाशिवरात्रीला येथे 3 दिवस मोठा उत्सव चालतो. मंदिराच्या परिसरातच गणपतीचं मंदिर आणि काळभैरवाची ही मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. विशेष म्हणजे या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग असून भाविकाला नवसाला पावणारा वळणेश्वर मानतात. मंदिराच्या अगदी जवळच पांढरे वाळू असलेला अतिशय स्वच्छ आणि शांत असा वळणेश्वर समुद्रकिनारा आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये गणपती, लक्ष्मीनारायण, काळभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे देखील पाहायला मिळाली. कोकणातील मंदिराच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात. त्यापैकी या मंदिराची देखील दीपमाळा तशीच मनाला आकर्षण करणारी होती. शांत, मंत्रमुग्ध करणाऱ्या मंदिराच्या आवारात मन मोकळा श्वास घेऊन पुढे मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अतिशय सुंदर असलेले हे मंदिर आपण समोरील मंदिराचा परिसर पाहू शकता. त्याचप्रमाणे या मंदिराला लागूनच समुद्रकिनारा आहे, त्याचे देखील दृश्य आहेत, आपण ते देखील पाहू शकता. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आत्तापर्यंत जे प्रेम तुम्ही देत आलात आपल्या युनिक कोकण चॅनलला, तसंच प्रेम आणि तुमची साथ देत राहा. धन्यवाद.